बिद्री सहकारी साखर कारखाना अर्थात दूधगंगा वेदगंगा या सहकारी साखर कारखान्यामध्ये सत्ताधारी माजी आमदार के.पी. पाटील गटाला सत्ता राखण्यामध्ये यश आलेलं आहे। खरं तर ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आणि चुरशीनं झाली होती। याचं कारण म्हणजे या निवडणुकीमध्ये 2 मंत्र्यांचा सहभाग होता। याशिवाय आमदार, खासदार आणि अनेक साखर सम्राटांचा यामध्ये सहभाग असल्यामुळे ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती। खरं तर आशिया खंडातला सगळ्यात मोठा कारखाना म्हणून बिद्री सहकारी साखर कारखान्याकडे बघितलं जातं। सुमारे 218 गावांचं कार्यक्षेत्र आणि 62,000 सभासद इतकी मोठी ही सहकारातली संस्था असल्यामुळे या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं। मात्र ज्यावेळी ही निवडणूक लागली त्याचवेळी सत्ताधारी आणि विरोधी अशी 2 पॅनल या ठिकाणी उभा राहिली। त्यामध्ये सत्ताधारींच्या बाजूने मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील हे दोघे उभे राहिले, तर विरोधकांच्या बाजूने पॅनल जे तयार केलं ते आमदार प्रकाश आंबेडकर जे शिंदे सेनेचे आहेत त्यांनी पॅनल तयार केलं आणि त्यांच्या पॅनलला मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक आणि समरजितराजे घाटगे यांनी चांगलीच साथ दिली आणि त्यामुळे 2 मंत्र्यांच्या मध्ये हा सामना चांगलाच रंगला होता। जरी राज्यात वेगवेगळ्या पक्षीय आघाड्या असल्या तरी स्थानिक पातळीवरती मात्र विचित्र आघाड्या या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळाल्या। खरं तर हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील हे राज्यातल्या राजकारणात वेगवेगळे असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि सहकारी संस्थांच्या निवडणुकीमध्ये मात्र हमखास एकत्र पाहायला मिळतात। आणि यावेळी हसन मुश्रीफ यांची राष्ट्रवादी भाजपसोबत गेल्यानंतर नेमका हसन मुश्रीफ ही आपली दोस्ती जपणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं। मात्र सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांचं जे अंतर्गत ठरलेलं आहे, आमचं ठरलंय त्या पद्धतीनं या दोघांनी या निवडणुकीमध्ये सुद्धा दोस्ती आपली जपली आणि के.पी. पाटील यांच्या पाठीमागे आपली ताकद उभी केली। व्यस्त दिनक्रमातून पालकमंत्री असलेल्या हसन मुश्रीफ यांनी या निवडणुकीची सगळी जबाबदारी आहे ती सतेज पाटील यांच्या खांद्यावरती सोपवली आणि सतेज पाटील यांनी प्रत्येक निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीमध्ये आपली तयारी दाखवून दिली आणि यशापर्यंत आपल्या पॅनलला ते घेऊन आल्याचं पाहायला मिळतंय। दुसऱ्या बाजूला मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सुद्धा प्रकाश आंबेडकर यांना या निवडणुकीमध्ये चांगलीच साथ दिली। त्यांच्यासाठी ते निवडणुकीच्या प्रचारात उतरले, घरोघरी जाऊन त्यांनी मतदारांची भेट घेतली आणि आपली बाजू आहे ते पटवून देण्याचा प्रयत्न केला। कारखाना कशा पद्धतीनं मोडीत निघाला याची माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि आपला ज्या सत्तेचा वापर करून केंद्र असू दे, राज्य असू दे, त्याचा वापर करून हा कारखाना कशा पद्धतीनं पुन्हा उभारी करता येईल यासाठी त्यांनी प्रचार केला। मात्र सत्ताधारी जे के.पी. पाटील आहेत त्यांनी जो कारखाना चालवला त्याकडेच सध्या सभासदांनी कौल दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। खरं तर प्रकाश आंबेडकर आणि के.पी. पाटील हे 2 राधानगरी मतदारसंघातले विधानसभेचे आमनेसामने असलेले उमेदवार। के.पी. पाटील यांना पराभूत करून प्रकाश आंबेडकर हे आमदार झाले। खरं तर प्रकाश आंबेडकर याच कारखान्याचे कामगार असलेल्या आनंदराव आंबेडकर यांचे ते मुलगे आहेत आणि त्यामुळे त्यांनी सुद्धा एका कारखानदाराचा मुलग्याला चांगल्या पद्धतीने या कारखान्याची माहिती आहे, त्यामुळे आम्हाला यामध्ये तुम्ही साथ द्या अशा पद्धतीची साथ आहे ती मतदारांना घातली होती। शिवाय त्यांच्या सोबतीला समरजित राजे घाटगे हे हसन मुश्रीफांच्या विरोधातली व्यक्तिमत्व आहे, ते सुद्धा त्यांना साथ या ठिकाणी देत होतं। प्रामुख्याने हसन मुश्रीफ सोडलं तर महायुती पूर्णपणे या सगळ्या प्रकाश आंबेडकरांच्या बाजूला या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती। त्यामुळे महायुती विरोधात हसन मुश्रीफ असा एक सामना या ठिकाणी पाहायला मिळाला होता। दुसऱ्या बाजूला जर दुसरा एक संदर्भाचा विचार करायला गेला तर मेहुण्या पाहुण्यांच्यातली सुद्धा ही लढाई होती। ए.वाय. पाटील जे प्रकाश आंबेडकरांना जाऊन मिळाले ते के.पी. पाटील यांचे मेहुणे होते, तर त्यांना विरोधी आघाडीनं आपल्या बाजूने केलं आणि त्यांना चेअरमन पदाची आशा दाखवून दिली आणि आपल्याच मेहुण्या पाहुण्यांच्या विरोधात त्यांची ही निवडणूक लावून दिली। मात्र असं असलं तरी मेहुण्या पाहुण्यांच्या मध्ये के.पी. पाटीलच आहेत ते आता महत्त्वपूर्ण ठरल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। आणि दुसरा एक संदर्भ द्यायला गेला तर ए.वाय. पाटील हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि हसन मुश्रीफ यांच्या बाजूला ते न राहता ते विरोधी आघाडीला जाऊन मिळाले होते। तर दुसरा एक विचार केला तर भाजपचे जे जिल्हाध्यक्ष आहेत ते चंद्रकांतदादांच्या सोबत न राहता ते सुद्धा हसन मुश्रीफ म्हणजे विरोधी आघाडीला येऊन मिळाले होते। असं स्थानिक राजकारणातलं त्रांगडं या ठिकाणी निर्माण झालं होतं आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं। सभासदांनी सुद्धा अगदी चुरशीनं
या ठिकाणी मतदान केलं होतं, त्यामुळे मतदानामध्ये नेमकं काय होणार आणि कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. खरं तर हा कारखाना या निमित्तानं या ठिकाणी लक्षवेधी ठरला होता. तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी विधानसभेची आगामी राजकारणाची गणितं सुद्धा या कारखान्याच्या निमित्तानं पाहायला मिळाली. के.पी. पाटील आणि आंबेडकर यांच्यासाठी हा सगळा कारखाना मतदारसंघ म्हणून महत्त्वाचा तर होताच, मात्र लोकसभेच्या निमित्तानं संजय मंडलिक यांना सुद्धा आपलं होम ग्राउंड आहे ते या ठिकाणी सुरक्षित ठेवण्याची त्यांच्यावरती जबाबदारी होती. तर समरजित राजे आणि हसन मुश्रीफ यांच्यामध्ये सुद्धा या मतदारसंघामध्ये फाईट होते. त्या मतदारसंघातली गावं या कारखान्यामध्ये होती आणि त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा ही रंगीत तालीम असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. एकूणच आपला गट तट राखण्याची जबाबदारी सुद्धा या निमित्तानं घाडगे, मंडलिक, मुश्रीफ आणि संजय बाबा घाडगे या सगळ्यांच्यावरती होती आणि ते गट तट राखण्याचा प्रयत्न सुद्धा या कारखान्याच्या निमित्तानं या ठिकाणी पाहायला मिळाला. खरं तर राज्य आणि देश पातळीवरचे मुद्दे घेऊन यामध्ये प्रचार केला गेला, मात्र कारखान्याची जबाबदारी पुन्हा एकदा के.पी. पाटील यांच्याकडे सभासदांनी दिल्याचं पाहायला मिळते, किंबहुना त्यांचं पॅनलच सध्या आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे के.पी. पाटील यांनी ज्या पद्धतीनं आतापर्यंत कारखाना चालवलेला आहे, सभासदांना अधिकचा भाव तर मिळवून दिलाच, याशिवाय कारखान्याचे विस्तार सुद्धा त्यांनी झपाट्यानं करत सभासदांना एक कारखान्याच्या माध्यमातून चांगला मोबदला देण्याचा नेहमीच आहे तो प्रयत्न केलेला आहे. उच्चांकित दर सुद्धा त्याने आहे तो दिलेला आहे आणि या सगळ्याकडे पाहिलं तर उत्तुंग आणि चांगला कारभार चालवणारे व्यक्तिमत्व म्हणून माझे आमदार के.पी. पाटील यांच्याकडे आहेत ते सभासदांनी कौल दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर गावागावामध्ये या कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं अत्यंत चुरस निर्माण झाली होती आणि गट तट सुरुवातीपासूनच अग्रभागी झाल्याचं पाहायला मिळालं. अगदी उमेदवारीची ज्यावेळी घोषणा झाली होती, सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी घोषणा केली होती, त्यावेळी एका उमेदवारावरून वाद सुद्धा निर्माण झाला होता. त्यामुळे उघडपणे या आघाडीच्या विरोधात जाण्याची भूमिका आहे ते समर्थक उमेदवारांनी घेतली होती. मात्र एकूणच त्यानंतर या सगळ्या जोडण्या लावत हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील गेले आणि त्यांना यामध्ये यश मिळाल्याचं पाहायला मिळालं. खरं तर हसन मुश्रीफ, सतेज पाटील, धनंजय महाडिक, समरजित घाडगे, संजय मंडलिक आणि के.पी. पाटील हे सगळे साखर कारखानदार आहेत आणि हे साखर सम्राट या निवडणुकीमध्ये उतरल्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती आणि त्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचं सुद्धा लक्ष लागून राहिलं होतं. ज्यात विविध पद्धतीच्या आघाड्या झाल्या, विचित्र आघाड्या झाल्या, त्या आघाडीनुसार आणि जे जिल्हाध्यक्ष होते ते आपल्याच नेत्यांना सोडून विरोधी आघाड्यामध्ये सामील झाल्यामुळे ह्या सगळ्यांचा संदर्भ आणि त्याचा परिणाम नेमका या मतदारांच्यावरती होणार का, या सगळ्याची गणित आहे ते गेल्या काही दिवसापासून आखली जात होती आणि त्यामुळे या निकालाचे संदर्भ बदलतील, परिवर्तन होईल अशा पद्धतीची एक आशा आहे ती बाळगली जात होती. मात्र प्रकाश आंबेडकर यांना आपल्याच म्हणजे त्यांचा जो प्राबल्य ठरणारा राधानगरीचा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी मात्र मताधिक्य मिळवण्यात कुठंतरी ते कमी पडल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे ह्या सगळ्या जोडण्यांच्या मध्ये के.पी. पाटील अग्रेसर ठरल्याचं पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये त्यांनी बाजी मारलीच. पण हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी सुद्धा आपली सहकारातली दोस्ती या निवडणुकीच्या निमित्ताने कायम ठेवत या ठिकाणी विरोधकांना शह देण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या बाजूला या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य म्हणजे एका बाजूला सतेज पाटील आणि दुसऱ्या बाजूला धनंजय महाडिक अशी सुद्धा ही लढाई होती आणि धनंजय महाडिक विरोधात आहेत म्हटल्यावर सतेज पाटील कशा पद्धतीने लढतात हे सगळ्या कोल्हापूरकरांना माहीत होतं आणि त्यामुळे या निवडणुकीचे संदर्भ अनेक जरी पाहिले तर विविध पद्धतीच्या लढाया आणि विविध संदर्भ घेऊन या लढाया झाल्या. मात्र यामध्ये अखेर माझे आमदार आणि विद्यमान कारखान्याचे जे अध्यक्ष होते त्यांनीच आता सत्ता राखल्याचं पाहायला मिळते आणि त्या अनुषंगाने या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये चुरस सुद्धा पाहायला मिळाली आणि एकूणच सभासदांनी जो कौल दिला तो कौल आता सगळ्यांच्या समोर पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.